कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ लाडू कुणी बनवले माहितीये का? तुझ्या लेकीनं। तू तुझ्या वाटेला नगभर पण आली नसशील, पण तिच्या हातात आहे ना तुझ्या हातची चव आली। तुझ्या तोडीच्या चवीचं लाडू बनवलेत तिनं, आणि नुसतं बनवलं नाही तर त्याची मोठी ऑर्डर पण घेतली आणि त्यातनं पैसे पण कमवले तिनं। बघ तू नाहीस तर काय काय केलं तुझ्या पोरीने, तू असतीस तर काय केलं असत। अशी पोरं आहेत ना फक्त नशिबान लोकांना मिळतात अगं, पण इथं पोरच कम नशिबी निघाली। जाऊ दे, लाडू खा, तुझ्या लेकीनं बनवलाय, चांगला झालाय। आणि जिथं असशील ना खुश राहा, सुखात राहा। मी किती बी ठरवलं ना तुझी आठवण नाही काढायची, तरी पण येतेच। आणि हा लाडू बघितला तरी येतेच येते, सारखा तुझा तिच्या डोक्यात खेळत राहतो। रात्रभर डोळा लागत नाही माझ, रात्री झोपताना तुझीच अंगाई कानात वाजत राहते। लई वर्ष झालं तुझी अंगाईच ऐकली नाही का? एकदा ये ना, अंगाई गाव झोपव ना मला। किती वर्ष झालं मी सुखाची समाधानाची मला झोपच लागली नाही ग। एकदा ये। लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसा झोप का ग येत नाही। लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई। का सोडून गेलीस तू आम्हाला? का सोडून गेलीस? एवढं सगळं चांगलं चाललं होतं ना, का मला वाऱ्यावर सोडून गेलीस तू? या सगळ्यासाठी ना मी तुला कधीच नाही माफ करणार। हा बोला की डॅडी। जावई बापू, झाली का आमच्या लेकीची जेलवारी? काय म्हणतात ते, कॅम्प का काय ते झालं का? हो झालं की। काय केलं तिकडे जाऊन? म्हणजे सगळे व्यवस्थित पार पडलं ना? हा म्हणजे पडलं असेल, मी नव्हतो तिथं त्यामुळे नक्की काय घडलं माहित नाही, पण तू जा खुश दिसत होती। तुम्ही नव्हता? काय जावई बापू, आम्ही इथं आमच्या लेकीच्या काळजीपायी दिवसभर अन्न पाण्याला हात लावला नाही। तुम्ही तिला तिकडे जेलमध्ये एकटीला सोडून आला होता। डॅडी अहो आतमध्ये जायची परवानगी नव्हती, त्यामुळं आपण उद्या असणार आहे। तुळजा म्हणत होती ते कसला तरी गुणगौरव का काय तर समारंभ आहे, त्यामुळे उद्या मी आलो तर चाललं असं सांगत होती। आणि तुळजाचा उद्या सत्कार पण होणार आहे, त्यामुळे उद्या आतमध्ये त्याच्याबरोबर असणार आहे मी। चांगले चांगले, साथ सोडू नका आमच्या लेकीची। डॅडी अजिबात सोडणार ना। ठेवू का? हा
छत्री छत्री काय चालले? काय झालं डॅडी? कशात काय न फाटक्यात पाय, पाय कसला गळ्यापर्यंत आले सगळं. आजची वेळ आम्ही मारून नेली, पर उद्या आमची पोरगी त्या सूर्याला त्या जेलमध्ये घेऊन चालली. ते सूर्यान ती आशा समोर आली तर इतक्या वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरल ना आमच्या. त्या आशा लय चिवट निघाली. इतकी वर्ष आम्ही तिला जेलमध्ये सडवतोय, पण ते लिंगोबाची चावी कशी दिसते ते सांगतच नाही. डॅडी म्हणजे खजिन्याचं कसं व्हायचं? इथं राजाचा अडकलाय, खजिना घेऊन काय करतो? उद्या तो सूर्यांती आशा समोरासमोर आली तर खेळ खलास. या असं होता कामा नये. डॅडी मग त्या दोघांना कसं अडवायचं? हा बोला की शेठ. ऐक, आजच्या रात्रीत आम्ही सांगतो तसं झालं पाहिजे. वय तुम्ही फक्त सांगा. तुळज, अगं एवढं लाडू कशासाठी? उद्या काय लाडू देऊन उपचार करायचा का सगळ्यांचा? अगं सगळे म्हणतील डॉक्टर भारी आहे, औषधाच्या ऐवजी लाडू देते म्हणून. अरे उपचार करण्यासाठीच घेऊन चालले. हे लाडू आहेत ना, हे तब्येतीसाठी फार चांगले असतात. तुला माहिती, मी जेलमध्ये ज्या पेशंटवरती उपचार करते ना, त्यांच्या तब्येतीसाठी त्यांना पौष्टिक खाणं फार गरजेचं आहे. म्हणलं आता लाडू तयार आहेत तर मग घेऊन जावे, नाही का? तुळज, तुझ्यासारखी डॉक्टर असेल ना तर लोकांच्या आयुष्यातला आजार आहे ना एका मिनिटात पळून जातील बघ. इतरांचं मला माहित नाही, पण मी जेलमध्ये ज्यांना भेटले ना, त्यांच्या आयुष्यातून तरी सगळी दुःख पळून जावी असं वाटतं मला. तुळज, तू लोकांची किती काळजी घेतेस ग. पण जेल मधलं व्यक्ती कोण आहे ना, मला त्यांना एकदा तरी भेटायचंय बघ. अरे तू उद्या येतोच आहेस ना, त्यांच्याशी उद्या तुझी भेट घालून देते. हा चालेल की, जाऊया आपण. पण त्याआधी ना स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे का नाही? आता कायमची झोपशील तू. राम नाम सत्य है. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.